विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर टॉपिक. मी काय केलंय, जेवढे पेपर आतापर्यंत झालेत, त्यात वेक्टरचे प्रश्न कसे येतात हे मी बघितलंय. एमसीक्यू एक हमखास असते, सोप्यातला सोपा प्रश्न असतो. सेक्शन बी मध्ये एक नाही तर दोन प्रश्न आहेत आणि सेक्शन सी मध्ये सुद्धा दोन प्रश्न आहेत. ओके. बी मध्ये दोन, सी मध्ये दोन. सी मध्ये दोन प्रश्न आला तर डी मध्ये येत नाही, पण एकदा मी डी मध्ये एक थेरम सुद्धा बघितलंय 4 मार्काला. ओके. काही येऊ दे, 12 मार्काला प्रश्न सोपे येत आहे. ओके. बरं, आता पट 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 प्रश्न कुठले आले होते तुम्हाला सांगतो. त्या टाईपचे प्रश्न लगेच तुम्ही पुस्तकातून शोधा आणि सोडवा. पहिल्यांदा काय बघा, इथं दोन वेक्टर त्यांनी एकमेकाला परपेंडिक्युलर दिलेत. मग कन्सेप्ट काय, की दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील, आता हा इथं बार द्यायचं राहिलं हा. हा याला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येणार? 0. मग सॉल्व्ह करा. ए बार डॉट ए बार म्हणजे ए बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. ए बार ने याला मल्टिप्लाय करा मायनस लॅमडा ए बार डॉट बी बार. आता ह्याला मल्टिप्लाय करा प्लस लॅमडा ए बार डॉट बी बार. ऍक्च्युअली डॉट प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह असतो. बी बार डॉट ए बार किंवा ए बार डॉट बी बार सेमच आहे. आता मायनस लॅमडा बी बार याचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 0 येणार. आता ए बार ची मॅग्निट्यूड 3 आहे. 3 चा स्क्वेअर 9 येणार. हे इथं लॅमडा स्क्वेअर येईल. बी बार ची मॅग्निट्यूड 4 आहे, त्याचा स्क्वेअर 16 येणार आणि दॅट इक्वल्स टू 0. मायनसचं प्लस करा. तर 9 इक्वल्स टू 16 लॅमडा स्क्वेअर अपॉन करा 3/4 प्लस मायनस. ठीक आहे, प्लस मायनस दिलं नाहीये, तर मग ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, कळालं तुम्हाला हा प्रॉब्लेम? काय समजलं तुम्ही? परपेंडिक्युलर म्हणलं की डॉट प्रॉडक्ट काय घ्यायचा? 0. नेक्स्ट, एरिया ऑफ द ट्रायंगल पुस्तकातलं सॉल्व प्रॉब्लेम आहे, तसं सीईटी सॉरी बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलंय. ट्रायंगलचा एरिया काढायचे 3 पॉइंट दिलेत ना तुम्हाला, ए बी सी. मग तुम्ही पहिल्यांदा ए बी बार आणि ए सी बार काढा. त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्या. ए बी बार क्रॉस ए सी बार. क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा असतो? डिटर्मिनंट आय जे के हे असं. मग एबी बारची व्हॅल्यू जी काय आली ना तुमची लक्षात घ्या. -2 2 रे हो, इथं आय नाहीच आहे म्हणजे 0 -2 2. इथं -1 1 1. सॉल्व्ह करा. तुम्हाला हा जो मिळेल त्याची मॅग्निट्यूड घ्या बोललोय मी तुम्हाला. रूट मध्ये 16 प्लस 4 प्लस 4 येणार, लक्षात घ्या. ओके. पण त्याला 2 ने डिवाइड करा. म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ द ट्रायंगल मिळेल. पहिला टाइप लक्षात ठेवा. भरमसाठ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज नाहीये. एरिया ऑफ ट्रायंगल काढताना हाफ ए बी बार क्रॉस ए सी बार ची मॅग्निट्यूड. पण एरिया ऑफ पॅरलोग्राम काढताना हा हाफ घ्यायची गरज नाहीये. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन 1/6. पण ट्रिपल प्रॉडक्ट बॉक्स प्रॉडक्ट काय म्हणतात त्याला. व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपायपिडम ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, आणि तो व्हॉल्यूम काढायला गेल्यावर 0 आला तर वेक्टर कोप्लेनर आहे. आता इथं बघा, सेम टू सेम. आता मी हे बरोबर आहे म्हणतो. हा एक तसा क्वेश्चन रिपीट आहे. एमसीक्यूज रिपीट होत आहेत. 50 एमसीक्यूज असतील करा 5 पेपर मध्ये. आपण फिजिक्स मध्ये पण बघितलंय, केमिस्ट्री मध्ये बघितलंय. एक दोन 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 क्वेश्चन तरी रिपीट होत आहेत. ओके, सेम क्वेश्चन रिपीट झाला होता. इथं बघा, आय जे के. आय बार क्रॉस जे बारची व्हॅल्यू के बार असते. जे बार क्रॉस के बारची व्हॅल्यू आय बार असते. के बार क्रॉस आय बारची व्हॅल्यू जे बार असते. मग बघा, क्रम पाहिजे मला. आय जे के बरोबर आहे. जे के आय तीच व्हॅल्यू आहे. के आय जे तीच व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे इथं ना 3 इंटू आय बार डॉट जे बार क्रॉस के बार येणार. म्हणजे 3 इंटू बघा, आय म्हणजे 1 0 0, जे 0 1 0, हा 0 0 1, म्हणजे याची व्हॅल्यू 1 इन 3. हो, ऑप्शन डी करेक्ट आहे. हा पण प्रश्न रिपीट होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आता इथं बघा, पहिलीच एमसीक्यू रिपीट झाले, परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. देन याची व्हॅल्यू विचारले. सांगू का मी तुम्हाला, की तुम्ही ए बार मायनस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर विचारलाय. तुम्ही ए बार मायनस बी बार डॉट ए बार मायनस बी बार करा. ओके. मग काय होणार बघा, हे ए बार मायनस बी बार. ए बार ने ए बारला मल्टिप्लाय करा. ए बारच्या मॅग्निट्यूडचा काय होणार? स्क्वेअर मायनस याला मल्टिप्लाय करा. ए बार डॉट बी बार येईल. मायनस याला मल्टिप्लाय करा. ए बार डॉट बी बार येईल. मायनस बी बारचा स्क्वेअर. आता हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू 0 येणार आणि ऑप्शन ए करेक्ट आहे. मग परपेंडिक्युलर याच कन्सेप्टवर एमसीक्यू आलेत, लक्षात घ्या. पुढचा, शो दॅट हे 3 पॉइंट्स को लिनियर आहेत. मग याला ए बार म्हणा, हा बी बार आहे, हा सी बार आहे. मग तुम्ही ए बी बार काढा, त्याला इक्वेशन 1 म्हणा, आणि नंतर तुम्ही ए सी बार काढा. कसं काढणार? सी बार मायनस ए बार. त्याची जी काय व्हॅल्यू येईल
त्यातनं एक स्केलर कॉमन काढा की जेणेकरून एबी बार तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. मग तुम्ही लिहा की सी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ एबी बार. मग हेच दीज पॉइंट्स आर कोलिनियर. सोपं आहे. आता इथं बघा, हे जे थेरम आहे ना, बघा एम आणि एन सच दॅट हे सी सेक्शन मध्ये 3 मार्काला आले बरं का, लक्षात घ्या. तुम्ही समजून घ्या. पहिल्यांदा इफ पार्ट काय बघा, तिथे कोलिनियर आहेत. ओके, मग त्यामुळे तिथं एक स्केलर एक्झिस्ट होणार. ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. प्लस मायनस करा, झालं की मग एम एन ना, मग एम ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि एन ची व्हॅल्यू -t मिळाली. झालं. पण समजा इफ पार्ट लक्षात घ्या, ओन्ली इफ आणि इफ लक्षात घ्या. असं जर असेल तर तुम्ही इंटूचं अपॉन करून ही व्हॅल्यू ची घेऊ शकताय. थेरम जरा प्रॅक्टिस करावी लागेल हं. त्याच्यानंतर इथं बघा, हे पण थेरम इम्पॉर्टंट आहे. थेरम 2 आहे तिथंच त्याच पेजवरचं. इथे तुम्हाला प्रूव्ह काय करायचं माहितीये का हे? ओके, मग त्यासाठी ही डायग्राम काढा. हे थेरम तुम्ही करा बरं का. आता वेळ लागेल प्रचंड, पण ह्यात युनिकनेस आहे. समजून घ्या, असा एकच वेक्टर असतो हे तुम्हाला प्रूव्ह करायचं पण तुम्ही मानताना दुसरा वेक्टर आहे असं अझ्युम करायचं. पण ते कॉन्ट्राडिक्टरी येतंय. ओके. क्लिअरली ते म्हणजे थोडक्यात काय होतं माहितीये का, की ते नॉन कोलिनियर येतील, पण ते तर कोलिनियर दिले असतील, तर मग हे एक्झिस्ट होत नाही. आता हे थेरम मी आता वेळ घालवणार नाही बरं का, लक्षात घ्या. तुम्ही करा. हे आलेले आहेत प्रश्न परीक्षेतले म्हणलं केले पाहिजेत, लक्षात घ्या. आता 3 वेक्टर्स आहेत, कोप्लेनर आहेत. इफ अँड ओन्ली इफ देअर एक्झिस्ट अ नॉन झिरो कॉम्बिनेशन विथ हे. मग हे पण थेरम करा. मी फक्त क्वेश्चन सांगायला लागलोय तुम्हाला बघा, कोलिनियर रिपीट झालंय. सेम. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इथं मात्र मला हा प्रश्न घ्यायचा आहे बरं का. 5a बार प्लस 3b बार मायनस 8c बार इक्वल्स टू 0. कुठला पॉइंट सी डिवाइड्स म्हणले ना, तर सी ला बाजूला घ्या. आणि सेगमेंटचं नाव काय ए बी. मग बी अगोदर घ्या आणि ए नंतर घ्या. दॅट इक्वल्स टू सी ला वेगळं करा. इंटूचं अपॉन करा. 3b बार प्लस 5a बार अपॉन 8 लिहा. 8 आणि दॅट इक्वल्स टू मध्ये चिन्ह कुठलं आलं प्लस. सी बार डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो इंटरनली इन द रेशो 3:5. पण इथं सेगमेंटचं नाव बी ए असतं, तर मी ए अगोदर लिहिलं असतं आणि बी नंतर लिहिलं असतं. लक्षात घ्या. समजून घ्या बरं का. हा, म्हणजे दुसऱ्या व्हॅल्यू अगोदर घ्या आणि पहिली नंतर घ्यायची, लक्षात घ्या. सी डिवाइड्स. आता मी समजा म्हटलं असतं ए डिवाइड्स सेगमेंट बी सी म्हटलं असतं, सेगमेंट सी बी म्हटलं असतं. तर मी ए ला बाजूला घेतलं असतं, इंटू 5 चं अपॉन 5 केलं असतं, लक्षात घ्या. आणि त्यानुसार बदल केला असता. मग हा प्रॉब्लेम परीक्षेत आलेलाच आहे. त्याच्यानंतर कोप्लेनर. कोप्लेनर आहेत ना, मग ए बार डॉट बी बार कोप्लेनर आहेतच. मग सुरुवातीला 0 घ्या. -3, 4, -2, ओके, 1, 0, 2, 1, -p, 0. मग याचा तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. ए 0च आहे. ए मायनसचा प्लस 2p होणार. 4, -4, हे 0, हे -2, -2, हे प्रॉडक्ट -0. डिटर्मिनंट सॉल्व्ह करा आणि तुम्हाला मग p ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. कोप्लेनर, कोलिनियर आहेच प्रत्येक पेपरमध्ये. मी लाईव्ह लेक्चर घेतलं होतं ना, सांगतो प्लीज ते लाईव्ह लेक्चर बघा. खूप छान मी मेडियनचं थेरम घेतलंय त्यात. अँगल बायसेक्टरचं घेतलंय. त्याच्यानंतर अल्टिट्यूडचं पण घेतलंय. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजनचं पण घेतलंय. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपचं घेतलंय. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉनचं घेतलंय. जरा चेहऱ्यावर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तुम्हाला पण कंटाळा आला असेल, थोडीशी रेस्ट घ्या बरं का. ओके. बरं, हे थेरम पण त्यात मला आणखीन तुम्हाला द्यायचं आहे बरं का. हा जो आहे ना, हा आहे, ही आहे डायमीटर आणि हे आहे सेमी सर्कल. मग सेमी सर्कल मधला हा अँगल जर मला 90 डिग्री प्रूव्ह करायचा असेल तर मी ए, ओ, बी आणि सी म्हणतोय. हे जोडतो मी. मग एओ प्लस ओसी म्हणजे एसी बार. मग मी एसी बारची व्हॅल्यू काढतो. ह्याला मी आर बार म्हणणार आहे आणि ह्याला मी सी बार म्हणतो. ठीक आहे. आर बार प्लस सी बार. आता मी काय करतोय, बी सी बारची व्हॅल्यू काढतो. दॅट इक्वल्स टू बीओ बार प्लस ओसी बार. आता ओसी बार म्हणजे कोण आहे, सी बार. पण हा जर आर बार असेल तर हा असणार आहे मायनस आर बार. मग याला चला असं लिहूया करूया आपण, सी बार प्लस आर बार. त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेऊया, ए सी बार डॉट बी सी बार. म्हणजे मी सी बार प्लस आर बार आणि सी बार मायनस आर बार जर केलं तर मला सी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर मिळेल. पण सी आणि आर इक्वल आहेत कारण ते रेडियस आहेत, त्यामुळे 0 येईल. मग डॉट प्रॉडक्ट 0 म्हणजे हे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच तो अँगल 90 डिग्री. मग सेमी सर्कल मधला अँगल 90 डिग्री प्रूव्ह करा, हे पण थेरम येऊ शकतं. सेमी सर्कल, मेडियन, अँगल बायसेक्टर, अल्टिट्यूड एवढी थेरम आहेत, करा. त्याच्यानंतर डायरेक्शन रेशोज 2 लाईन्स. आता समजून घ्या, ही लाईन
हिची डायरेक्शन रेशो -2 1 आणि -1 ही लाईन याचे आहेत -3 4 1 आणि ह्याला परपेंडिक्युलर जो असतो समजा हा ए बार असेल, हा बी बार असेल, तर हा असतो ए बार क्रॉस बी बार. मग ए बार क्रॉस बी बार काढा, वरती XYZ लिहा, -2 1 1 हे लिहा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. एक 4 पॉइंट दिलेत ना म्हणल्यावर तुम्ही पहिल्यांदा AB बार, नंतर AC बार, नंतर AD बार काढणार. कसं काढणार? बी बार मायनस ए बार. याच्यातून हे मायनस करा, पण एकाखाली एक लिहून साइन चेंज करून म्हणजे काय माहितीये का? आता बी बार मायनस ए बार करायचा. हा तुमचा बी बार आहे. 3I कॅप, 2J कॅप, 1K कॅप. आता मायनस ए बार करताना मी प्लस लिहिलंय, -2 लिहिलंय आणि -3 या सगळ्यांची चिन्ह बदलली मी. तर 3 + 1 4I कॅप -4J कॅप -2K कॅप ही तुम्हाला AB बार. मग तसं AC बार, AD बार काढा आणि तुम्ही व्हॉल्यूम काढताना 1/6 AB बार डॉट AC बार क्रॉस AD बार करा. ओके. बरं त्याच्यानंतर बघा इथं सेंट्रॉइड. मग R बार इक्वल्स टू 5 + 1 + 1/3 नाही का? सेंट्रॉइडला अपॉन 3 आणि टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड असेल तर A बार + B बार + C बार + D बार अपॉन 4 असतं. सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम पुस्तकातला सॉल्व्ह आहे. चेक करा. पुन्हा बघा व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप्ड. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप्ड. सेम क्वेश्चन्स रिपीट होतायत. जास्त काही नाहीये. हा खालचा क्वेश्चन नाही बरं काय. फोटो तसं घ्यावं लागलं मला. एरिया ऑफ द पॅरालोग्राम विचारलं. A बार, B बार दिलंय. साइड्स दिलेत त्यांनी. मग तुम्ही ए बार क्रॉस बी बार घ्या, त्याची मॅग्निट्यूड घ्या, तुम्हाला एरिया ऑफ द पॅरालोग्राम मिळेल. मग एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द पॅरालोग्राम, कोप्लेनर, कोलिनियर, व्हॉल्यूम हेच तर करायचं आहे वेक्टरमध्ये. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल, फॉर एक्सटर्नल, सेमी सर्कल, मीडियन, अल्टिट्यूड, अँगल बायसेक्टर सगळे थेरम परफेक्ट करा. हे एक थेरम इम्पॉर्टंट आहे. बाळांनो हे 4 मार्काला आहे. पेज नंबर 142 काढा. त्याची युनिकनेस पण प्रूव्ह करून दाखवा. या टाइपचे 3 थेरम होते बरं का बाळांनो. आता हा बघा, परत सेक्शन फॉर्म्युला. हे सेक्शन फॉर्म्युला किती वेळा आलंय आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, परीक्षेत विचारलाय, पुस्तकातला सॉल्व्ड आहे. मग याचा अर्थ काय, की तुम्ही सॉल्व्ड प्रॉब्लेम पहिला सगळे बघा, ते विचारले जात आहेत लक्षात घ्या. इथं बघा त्यांनी काय केलंय, अल्फा माहिती आहे तुम्हाला, y बरोबरचा अँगल म्हणजे बीटा माहिती आहे. मग cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1. तर गॅमाची व्हॅल्यू काढा. ओके. म्हणजेच n ची व्हॅल्यू मिळाली. आणि तुम्ही काय करा, युनिट वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूड म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला तो वेक्टर मिळतोय. मग युनिट वेक्टर कसा काढला तुम्ही सांगू का? डायरेक्शन कोसाइननं आय कॅप, जे कॅप आणि एल कॅपला, के कॅपला मल्टिप्लाय करा. डायरेक्शन कोसाइन्सनं तुम्हाला युनिट वेक्टर मिळतोय. ओके. मग एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ॲट द एंड तुम्हाला सांगतो, की वेक्टर म्हणलं की थेरम करावे लागतात. केलेच पाहिजेत, करायचेच आहेत आपल्याला. 12 मार्काचा प्रश्न आहे. आणि ते झाल्यानंतर आज तुम्ही मॅट्रिक्स, लॉजिक मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळा प्लॅन देईल. तोपर्यंत हे फिनिश करा. ऑल द बेस्ट.